अभिनेता सैफ अली खान वरती राहत्या घरामध्ये घुसून चाकू हल्ला। लीलावतीमध्ये सर्जरीनंतर पाठीमध्ये रुतलेलं तीक्ष्ण शस्त्र काढण्यात डॉक्टरांना यश। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफ अली खान वरती 2 शस्त्रक्रिया। पाठीच्या कण्याला गंभीर जखम, मात्र प्रकृती स्थिर। लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती, उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। शेजारच्या इमारतीमधून उडी मारून हल्लेखोरानं एंट्री केल्याचा संशय। सीसीटीव्हीमध्ये हालचाली चित्रित झाल्याची सूत्रांची माहिती। सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर आता क्राईम ब्रांच सक्रिय। फॉरेन्सिक कडून सर्व लहान-सहान पुराव्यांची पडताळणी। एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायकही हल्लेखोरांच्या तपासात ऍक्टिव्ह। सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीमध्ये पोलिसांना आढळले 2 संशयित। 2 संशयितांपैकी एक हल्लेखोर असण्याची शक्यता। दोन्ही संशयितांचा शोध युद्ध पातळीवर। सैफवरती हल्ला, विरोधकांचा कायदा सुव्यवस्थेवर बोट। सिद्दीकींच्या हत्येनंतरही सरकारला सेलिब्रिटींच्या सुरक्षेचं गांभीर्य नसल्याचा शरद पवारांचा आरोप। हल्ल्यात जखमी झालेल्या अभिनेत्याचं नाव खान असल्यामुळेच विरोधकांकडून राजकारण। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गंभीर आरोप। सेलिब्रिटींसाठी मुंबई आजही सुरक्षित असल्याचा दावा। बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनासाठी पवार फॅमिली एकत्र, पण काका पुतण्याच्या खुर्चीमध्ये अंतर। नणंद भाऊजे मात्र एकमेकांच्या शेजारी। धनंजय मुंडेंची परळीमध्ये जगमित्र कार्यालयामधून कामाला सुरुवात। सर्वसामान्यांच्या भेटीगाठी, वैजनाथ मंदिरामध्ये केलं पूजन। छत्रपती संभाजीनगरमध्ये बीसीएसच्या विद्यार्थ्याचा राहत्या फ्लॅटमध्ये गळा चिरून खून। कॉलेजमधल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय। इस्रोच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा। अंतराळ स्थानकासाठी महत्वाच्या स्पॅडेक्स अवकाशामधील डॅकिंग यशस्वी। अंतराळामध्ये डॉकिंग सज्ज असणारा भारत जगातला 4था देश। अदानी उद्योग समूहावरती संक्रांत आणणारी हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी बंद करण्याचा निर्णय। संस्थेचा उद्देश साध्य झाल्यानं निर्णय घेतल्याची संस्थापक नाथन अँडरसन यांची माहिती। अदानीच्या शेअर्समध्ये उसळली। तब्बल 1.5 वर्षानंतर इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये शस्त्रसंधी। अमेरिका, इजिप्त आणि कतारची यशस्वी मध्यस्थी। इस्रायल मंत्रिमंडळाच्या अनुमतीची प्रतीक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।